एकमेकांशी नाही जुळले म्हणून घटस्फोटाचा निर्णय घेणाऱ्या आजच्या तरुणांसमोर डॉक्टर जयश्री आणि अरुण फिरोदिया यांचे जीवन म्हणजे आदर्श सहजीवनाचा वास्तुपाठ आहे, असं मत ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी व्यक्त केले. प्रसिद्ध ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉक्टर जयश्री फिरोदिया लिखित लिहिते मी या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. भांडारकर इन्स्टिट्यूटच्या फिरोदिया हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमास व्यासपीठावर प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते रवींद्र मंकनी, ज्येष्ठ उद्योजक अरुण फिरोदिया आणि लेखिका ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ डॉक्टर जयश्री फिरोदिया आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पटेल म्हणाले की माझ्याशी लग्न करणार असशील तरच आपले नाते पुढे जाईल, असं तिने अरुण फिरोदिया यांना ठणकावून सांगितले होते. तिच्यातील या मध्यमवर्गीय मूल्यांनाच अरुण फिरोदिया भाळला असेल. डॉक्टर जयश्री फिरोदिया लिखित लिहिते मी हे पुस्तक म्हणजे नात्यातील प्रामाणिकपणाचे उत्तम उदाहरण आहे. ही परिकथा वाटत असली तरी ती वास्तववादी परिकथा आहे. अरुण फिरोदिया म्हणाले की मुळातच जयश्री ही कष्टाळू आणि कुठलेही काम करताना झोकून देण्याचा स्वभाव असल्याने ती जशी एक यशस्वी बालरोग तज्ज्ञ आहे तशीच ती उत्तम अभियंता आणि सनदी लेखापाल देखील होऊ शकली असती. तिला खोटे बोलता येत नसल्याने तिला केवळ राजकारण हे क्षेत्र झेपले नसते. फुलातील मकरंद जितक्या सहजतेने शोषून घेतला जातो तितक्या सहजपणे ती आयुष्यातील आनंद शोषून घेते, असेही ते म्हणाले. तू लग्न करणार पुढे सगळं केवढा त्याला व्याप असेल. फिरोदिया घराणं, त्यांचं राजकारणी संबंध, त्या चळवळीशी संबंध, गांधीवादी सगळी मंडळी आणि ह्या सगळ्या मंडळींना आणि पुन्हा जैन धर्मानं हे सगळ्या गोष्टी या मुलीकडून ती चक्क असं वधून घेते आहे. लग्न करणार आहेस का तर बोल. खरं म्हणजे तू जास्त सांगायला पाहिजे. तू कसा अडकला याच्यात, तर त्याच्यात त्याचा प्रामाणिकपणा आहे. आणि खरं सांगायचं हे पुस्तक आहे ना, एक प्रामाणिकपणाचा एक तो खरंच एक चांगला एक सक्सेस स्टोरी जी आहे ती ही आहे की दोघांच्याही नात्यातला जो एक प्रामाणिकपणा आहे ना तो इतका खरंच चांगला आहे. म्हणजे आज तर अद्भुत म्हणावं असा आहे. प्रत्येक गोष्टीला तिने काय म्हणलं की तो हो आपण करूयात, तो काय म्हणाला की ती असं करत 4 पोरं झाली, काही मतभेद न होता. फारच कमालीची गोष्ट आहे. तुला नाही वाटत? जया म्हणजे तिने सर्व गुणसंपन्न आहेच. म्हणजे तिला कुठले काम द्या ती करतेच. ती मेडिकल डॉक्टर चांगली आहे, पण मी म्हणतो की ती इंजिनियर पण चांगली झाली असती, अकाउंटंटही चांगली झाली असती. फक्त तिला एक गोष्ट जमली नसती, राजकारण. कारण ती खोटं कधीच बोलत नाही आणि त्यासाठी ती आपलं जे स्वतःचं स्वत्व आहे ते कधी घालवत नाही. ती कधी कोणावर रागवत नाही, कधी कोणावर रुष्ट झालेली नाही आहे. रागवत सोडा रुष्ट पण नाही झालेली. सदैव आनंदी आणि फुलातून मकरंद कसा घ्यावा हे तिला माहिती आहे. तर या पुस्तकाचं नाव खरं गुंजारो असं मी सांगितलं तिला, पण तिने ते लिहिते मी असं ठरवलं कारण रवींद्र मंकणी यांनी सुचवलं. ते जास्त चांगलं आहे ते नाव, कारण तिचं लिहिणं इतकं मनापासून आहे. काही आडपडदा न ठेवता सगळं मनापासून करते ते काम. आमचे मुलं म्हणजे आमचं एक वैभव आहे आणि त्या मुलांना हिने किती छान वाढवलं हे सांगायला नको. पण गोष्ट अशी की हे वाढवताना कधी त्यांची रागावली पण नाही आणि त्यांना कधीसुद्धा असं वाटू दिलं नाही की मी फार कामात आहे तर तुम्हाला मी जरा तुम्ही तुमचं बघा. तर तिचं हे वैशिष्ट्य आहे की प्रत्येक गोष्टीत ती खूप लक्ष घालून करते, पण ते करताना अहंकार नाही, आनंद आहे आणि हे फार वैशिष्ट्य आहे तिचं. तर एक वाक्य मी लिहिलेलं आहे पुस्तकात की जिंदगी और कुछ भी नहीं तेरी मेरी कहानी है.